नमस्कार मित्रांनो, मी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचा अध्यक्ष विवेक केणी आपणा सर्वांना आवाहन करतोय की आता सध्या पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झालेली आहे। अर्थात आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सापांच्या बिळामध्ये पाणी जातं आणि जे साप आहेत बिळामध्ये ते अंडर वॉटर राहत नाहीत आणि ते न राहिल्यामुळे साप बाहेर पडतात। उदाहरणार्थ ह्या सीझनमध्ये स्नेक बाईटच्या केसेस म्हणजे सर्पदंशाच्या केसेस हे जास्त घडत आहेत। आणि आत्ताच एक सारड्यामध्ये घटना घडलेली आहे की एक बाईला मण्यार नावाच्या सापाने दंश केला आहे आणि काल रात्री ती दगावलेली आहे। तर काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आपण ज्यावेळी रात्री अपरात्री बाहेर पडतोय त्यावेळी टॉर्चचा वापर करा, हातात टॉर्च असणं गरजेचं आहे। सेफ्टी शूजचा वापर करा। इवन एखादी वस्तू घरामध्ये जर ठेवलेली असेल, ती जुनी असेल म्हणजे फार दिवसापूर्वीची ती ठेवलेली वस्तू असेल, तिला त्या वस्तू काढत असताना तिथं पहिल्यांदा खात्री करा की त्या ठिकाणी साप दबा धरून बसलेला आहे की नाही ही खात्री करा। किंवा एखाद्या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी तुम्ही काम करत असताना त्या ठिकाणी तुम्ही खात्री करा की त्या ठिकाणी साप दबा धरून बसलेला आहे की नाही। अर्थात ज्यावेळी तुम्ही ती वस्तू किंवा आणखी काही काम करण्यासाठी जात असाल त्यावेळी त्या ठिकाणी बसलेला जो साप आहे तो तुम्हाला बाईट करू शकतो किंवा दंश करू शकतो। म्हणून आपण रात्री अपरात्री बाहेर फिरताना अडगळीच्या ठिकाणी काम करत असताना पहिल्यांदा तुम्ही काळजी घ्या, तुम्ही त्या ठिकाणी खात्री करा की साप आहे की नाही आणि नंतरच ते काम तुम्ही करायचं आहे। आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा। वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था तुमच्यासोबत आहे। कदाचित अशी जर घटना घडली की एखाद्याला सर्पदंश झाला तर आपले नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर इतरांकडे आहेत, सर्वांकडे आहेत। तर तुम्ही सर्पमित्राला बोलावून त्या ठिकाणी त्या सापाची सुरक्षित करू शकता, त्या सापाला, आणि सापापासून तुम्ही सुद्धा सुरक्षित होऊ शकताय। धन्यवाद।